मोठी बातमी मुंबईतून। प्रभादेवीचा वादग्रस्त पूल अखेर वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। शिवडी न्हावा पुलाच्या विस्तारीकरणासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच प्रभादेवी पुलाच्या पाडकामाला सातत्याने स्थानिकांकडून त्याचबरोबर ठाकरे गटाकडून विरोध केला जात होता आणि हा प्रभादेवीचा 125 वर्ष जुना पूल अखेर आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। तर या पुलाच्या पाडकामाला सुरुवात झाली आहे। स्थानिकांचा विरोध पाहता या पुलाच्या पाडकामाच्या वेळी पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात आहे। तर प्रभादेवी पुलाच्या बंद होण्याने आता वाहतुकीत देखील बदल करण्यात आलेला आहे। तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे यांच्याकडून। ज्योत्सना, प्रभादेवीचा वादग्रस्त पूल हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे, काय अधिक माहिती? अगदी बरोबर आहे अंकिता, आपण बघतोय की एल्फिस्टनचा हाच तो ब्रिज आहे जो काल रात्री 10 वाजल्यापासून जे आहे ते बंद करण्यात आलेला आहे। आपण या ठिकाणी बघतोय की दोन्ही पुलाच्या सुरुवातीला आणि पुलाच्या एंडिंगला दोन्ही बाजूला जे आहे ते बॅरिकेड्स लावलेले आहेत आणि त्याचबरोबर पोलिसांची टीम जी आहे, अतिरिक्त पोलिसांची टीम सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने तैनात करण्यात आलेली आहे। कारण या पुलाच्या पाडकामाला, त्या पुलाच्या बांधकामाला, त्याच्या विकासाला जो आहे स्थानिकांचा विरोध होता। कारण या ठिकाणी असलेली जवळपास 90 पेक्षा जास्त घरं जी आहेत ती बाधित होत होती आणि त्याचबरोबर 19 इमारती ज्या आहेत त्या बाधित होणार होत्या आणि त्याचमुळे स्थानिकांचा या ठिकाणी विरोध होता। स्थानिकांचं असं मत होतं की टप्प्याटप्प्यानं ही कामं जी आहेत ती झाली पाहिजे। आपण काही स्थानिकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण हा पूल जो आहे तो 125 वर्ष जुना पूल आहे आणि त्याचबरोबर हे MMRDA कडनं जे बांधकाम सुरू राहणार आहे किंवा MMRDA कडनं जे पुलाचं पाडकाम सुरू आहे ते जवळपास 60 दिवस लागणार आहे। 60 दिवस या पुलाच्या पाडकामाला लागणार आहे। आपण काही स्थानिकांशी बोलणार आहोत, त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। दादा, काय सांगाल की आता पाडकामाचं काम सुरू झालेलं आहे, साधारण 16 महिने जे आहेत ते पूल बांधायला लागतील, काय आहे तुमचं याच्यावरती मत? 16 महिन्यामध्ये होईल याची आम्हाला गॅरंटी नाही आहे। कारण कसं आहे, म्हणजे डेव्हलपमेंट म्हणजे म्हणतात ना की विकास व्हायचं जरुरी आहे। याच्यासाठी जवळजवळ आता आमचं डेव्हलपमेंट आहे, 19मध्ये 20 बिल्डिंग होते, त्याच्यातली आमची 1 बिल्डिंग आहे। आमचं बिल्डरने 2011ला ॲग्रीमेंट केलं, 2006ला बिल्डर आला, 2011ला ॲग्रीमेंट केलं। आज या ब्रिजमुळे सेटबॅक म्हणजे 160 फूट, 130 फूट, 150 फूट या ह्याच्यामध्ये आम्ही जवान होतो ते आता म्हातारे झालो। म्हणजे आज जवळजवळ किती वर्ष, 18 वर्ष झाली, 18 वर्ष आम्ही अजून रखडून या ब्रिजमुळे पडलो आहे। पण आमची मागणी एकच आहे की बाबा हे लवकरात लवकर व्हावं आणि आम्ही जे जिवंत आहेत तोपर्यंत आम्हाला ते आमच्या नवीन सदनिकेमध्ये जायला मिळावं। कारण ह्याच्यामुळे आमचं काम रखडलं आहे। विकासक आमचा तयार आहे कधीपासून, पण हे काम रखडलं। पण ह्या लोकांनी तुम्ही 18 महिने सांगतात, आम्ही म्हणतो की तुम्ही 2 वर्ष, 2.5 वर्ष, 3 वर्ष, त्या 3 वर्षामध्ये तुम्ही कराच। वाटतं तुम्हाला विश्वास आहे की काम होईल? 2.5 विश्वास ह्याच्यापूर्वीचा अनुभव आहे ना आम्हाला। सरकारी कामाने 6 महिने थांब, पण हे सरकारी कामाने 6 वर्ष थांब अशी आता फॅशन झाली ना। लोअर परळचा ब्रिज बघितला, जो करी रोडचा ब्रिज आहे त्याला किती वर्ष लागली। अंधेरीचा गोखले ब्रिज रेल्वेच्यामुळे किती रखडला। त्याच्यानंतर आता तुमचं धारावी घ्या, माहीम धारावीमध्ये जो आपण आपण कुर्ल्याला जातो आणि एक धारावीमध्ये जातो, तो किती वर्ष झाली ब्रिज बंद आहे। डेव्हलपमेंट करा, पण त्याच्या आधी तुमच्या सर्व परवानग्या झालेल्या आहेत का? कारण आम्हाला शाश्वती काय वाटते की हा इथून जो अटल सेतूवरनं जो ब्रिज जातो आहे तो डायरेक्ट वरळी सी लिंकला जातो आहे, त्या अर्थी आम्हाला असं वाटतं की हे झालं असेल, पण हा डबल ब्रिज आहे। त्याच्यामुळे दोन्ही गोष्टीच्या ह्या लोकांनी परवानग्या पूर्णपणे घेतल्यात का? जर त्या घेतल्या नसतील तर मग या अरुण साहेबांनी सांगितलं तसं सरकारी काम 6 वर्ष थांब झालं असेल तर वेल अँड गुड। गतिमान सरकार असं सुद्धा म्हटलं जातं या सरकारला। नाही, म्हटलं जातं ना, पण तसं कधी प्रत्यक्षात दिसलंय का आपल्याला? आपण सर्वसामान्य माणसं आहेत ना, आपल्याला गतिमान हा शब्द वापरता येतो, पण गतिमान ते कधी प्रत्यक्षात दिसलेलं आहे का? ज्योत्सना, त्यामुळे एकंदरीतच आता स्थानिक नागरिकांकडून या सगळ्या पुलाच्या पाडकामावरती अजूनही विरोध असल्याचं दिसून येतंय। धन्यवाद ज्योत्सना, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे प्रभादेवी पुलाच्या बंद होण्याला आता स्थानिकांनी अधिकच विरोध दर्शवल्याचं पाहायला मिळतंय। विकास होणं गरजेचं आहे, मात्र या विकासाची कामं लवकरात लवकर पूर्ण करावी अशी ही मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे।